नमस्कार मित्रांनो, आज आपण सराव संच 2.6 मधलं 5व्या उदाहरणापासून पुढे सुरुवात करणार आहोत। सुरुवातीचे 4 उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। आता ही इथून पुढचे जे उदाहरण आहेत हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत। फक्त लक्ष द्या तुम्ही। बघा इकडे सराव संच 2.6 मधलं 5वं उदाहरण जे सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले। पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत म्हणजे पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये 10 गुण जास्त मिळाले। तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे। तर पहिल्या चाचणीतील गुण किती असा प्रश्न आपल्याला विचारला। सुरुवातीला कोणासाठी आपण सुयशचा विचार करत आहेत। सुयशने जी परीक्षा दिली, गणिताची जी चाचणी दिली, त्या चाचण्या 2 होत्या। त्याच्यातनं पहिल्या चाचणीत त्याला समजा x गुण मिळाले असं मानू। बघा मी लिहिलं, समजा सुयशला पहिल्या चाचणीत x गुण मिळाले, तर दुसऱ्या चाचणीत किती गुण मिळालेले त्याच्यापेक्षा 10 गुण जास्त मी ह्या ठिकाणी अंडरलाईन केली आणि म्हणून दुसऱ्या चाचणीत त्याला x अधिक 10 गुण मिळालेत आणि पहिल्या चाचणीत x तर दुसऱ्या चाचणीत त्याला किती 10 गुण मिळाले। आता दुसरी अट काय दिली बघा, अटीनुसार दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी असते। पहिल्या चाचणीतील गुण x त्याचा वर्ग आणि दुसऱ्या चाचणीतील गुण x अधिक 10 त्याची 5 पट, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट, बघा गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी म्हणजे x चा वर्ग। अशा पद्धतीने त्याची आपण मांडणी केली। मांडणी केल्यानंतर हा x वर्ग जसाच्या तसा हे बरोबरचं चिन्ह ह्या 5 ने x ला गुणलं, 5 गुणिले x 5x अधिक 5 10 50 आणि x वर्ग जसाच तसा पलीकडचे 5x इकडे आणल्यानंतर वजा 5x झाले, नंतर हे 50 इकडे आणल्यानंतर वजा 50 झाले बरोबर 0। आता हे वर्ग समीकरण मिळालं। वर्ग समीकरण मिळाल्यानंतर अवयव पद्धतीने आपण आता हे सोडवणार आहोत। वजा 50 ची अशी फोड करा, वजा बाकी तुमची 5 आली पाहिजे आणि म्हणून ती फोड घेतली आपण 10 गुणिले 5, 10 5 50 होतात आणि 10 मधून 5 गेल्यानंतर 5 उरतात। चिन्ह देताना आपण थोडासा बारीक विचार करणार आहोत बाळांनो। या ठिकाणी मधल्या संख्येला आलेलं वजा चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, अधिक तुमचा 5 होईल आणि म्हणून x वर्ग हे वजा तुमचे 10x होतील, अधिक तुमचे 5x होतील आणि वजा 50 बरोबर 0। ह्या पद्धतीने लिहिल्यानंतर बघा आता आपण ह्या ठिकाणी 2 चा गट करतो। या ठिकाणी x जर कॉमन घेतला तर कंसात किती होतील x वजा 10 अधिक या दोन्ही पदांमधनं जर 5 कॉमन घेतला तर पुन्हा कंसात किती होतील x वजा 10। हाच कंस पुढे असतो, मी नेहमी तुम्हाला सांगत आलो आणि म्हणून x वजा 10 इथे, x वजा 10 इथे, x वजा 10 ला बाजूला घेतलं, दुसऱ्या कंसात उरलेलं हे x अधिक तुमचे 5 बरोबर 0। 2 कंसांचा गुणाकार जर 0 असेल तर आपण असं लिहितो, पहिला कंस बरोबर 0 किंवा x अधिक 5 दुसरा कंस बरोबर 0 आणि म्हणून x बरोबर हे वजा 10 पलीकडे गेल्यानंतर अधिक 10 होतील किंवा x बरोबर अधिक 5 पलीकडे गेल्यानंतर वजा 5 होतील। लक्षात घ्या x च्या ह्या 2 किमती आपण ह्या ठिकाणी काढल्यात। एक किंमत अधिक आहे, दुसरी किंमत वजा आहे। परंतु आपण बघा काय मानलेलं आहे, सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x आहे। गुण हे कधीही ऋण नसतात आणि म्हणून जी ऋण संख्या आपल्याला मिळालेली आहे ती आपण या ठिकाणी स्वीकारत नाही, अग्राह्य आहे। म्हणजेच याचा अर्थ आपलं x बरोबर 10 हे उत्तर आपल्याला ग्राह्य धरावं लागेल। पण x काय आहे, तुम्हाला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण, म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत 10 गुण मिळाले असा त्याचा अर्थ झाला। दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण पहिल्यापेक्षा 10 ने जास्त आहे, म्हणजे बघा x ची किंमत ही मी 10 जी काढली ती ह्या ठिकाणी टाकली, अधिक तुमचे 10 म्हणजे 10 अधिक 10 10 20 म्हणून त्याला किती मिळाले गुण, दुसऱ्या चाचणीत 20 गुण मिळाले। पुढचा ओके। बघा 6वं उदाहरण। 6वं उदाहरण फळ्यावर लिहायला खूप मोठं आहे, प्रत्येकाने पुस्तक काढून बसायचं। आता 6वं उदाहरण वाचतो आपण, त्याच्यावर विचार करूया। श्री कासम नावाची एक व्यक्ती आहे, त्यांची मातीची भांडी बनवण्याचा एक छोटासा उद्योग आहे। आता दररोज ती जेवढी भांडी बनवतात त्या भांड्यांच्या संख्येच्या 10 पट अधिक 40 असं त्या भांड्याचं निर्मिती मूल्य, अशी त्याची किंमत आहे।
आणि एका दिवसामध्ये ते जवळजवळ 600 रुपये कमवतात, तर प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किती असं त्याने विचारलेलं. उदाहरण बघा, श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात आणि प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य बघा, आता दररोज किती भांडी बनवतात, मग ते समजा X भांडी बनवतात असं मानूया आपण. त्याच्यानंतर प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य म्हणजे ते भांड बनवण्यासाठी आलेला खर्च, तो खर्च बघा. प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत ती त्याने बनवलेलं जे भांड असेल त्या भांड्याच्या संख्येच्या 10 पट अधिक 40 असं उदाहरणात सांगितलेलं. आणि म्हणून त्या भांड्याची निर्मिती मूल्य किंवा निर्मिती किंमत जी आली ती 10x अधिक 40. दिवसभरातून त्याला 600 रुपये मिळतात. मग आता हे 600 रुपये कसे मिळत असतील ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, उदाहरणातील अटीनुसार रोज बनवलेली भांडी X आणि प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य 10x अधिक 40 या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि तो जो गुणाकार असेल तो 600 दाखवायचा आपल्याला. आणि म्हणून हे दाखवताना X गुणिले हा कंस 10x अधिक 40 बरोबर 600. आता X न 10 ला गुणायचं, X गुणिले 10x म्हणजे 10x चा वर्ग, हे अधिकचं चिन्ह. 40 गुणिले x म्हणजे 40x, पलीकडचे 600 इकडे येताना वजा 600 झाले बरोबर 0. आता 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. थोडस बारीक जर ऑब्झर्वेशन केलं तुमच्या लक्षात येईल, इथे 10 आहे, 40 मध्ये सुद्धा 10 आहेत, 600 मध्ये सुद्धा 10 आहेत. म्हणून मी 10 ला कॉमन घेऊन टाकला. 10 जर कॉमन घेतला तर तुमचा x वर्ग उरला, अधिक इथनं 10 बाजूला गेल्यावर हे 4x होतील, वजा 600 मधनं 10 कॉमन काढले तर तुमचे 60 उरतील. बघा, तुम्ही याला जर गुणलं तर वरची स्टेप तुम्हाला मिळते. म्हणून 10 कॉमन काढल्यानंतर कंसात उरले x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. आणि मग काय केलं बघा, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 10 ने भागून टाकलं आपण. 10 ने भाग दिल्यानंतर हा 10 निघून जाईल, तुमचा भाग उडून जाईल, उरलेला हा कंस जसाच्या तसा खाली घेतला. आता हे वर्ग समीकरण मिळालं. हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडायचं बाळांनो. अवयव पद्धतीने सोडवत असताना आपण नेहमी विचार करतो, शेवटचं पद आहे वजा 60, ते ह्या बाजूला लिहिले आणि वजा 60 असे पुढा गुणाकार तर 60 आलाच पाहिजे, परंतु वजाबाकी त्याची किती आली पाहिजे, 4 आली पाहिजे. आणि म्हणून 10 सक 60, 10 मधून 6 गेले तर तुमचे 4 उरतात आणि गुणाकार केला तर 60 येतो. म्हणून पहिलं पद x वर्ग जसाच तसा अधिक तुमचे हे 10x वजा हे 6x वजा 60 बरोबर 0. त्याच्यानंतर 2 चा गट करतो आपण. पहिल्या गटातनं x ला जर कॉमन घेतलं तर कंसामध्ये तुमचे x अधिक 10 शिल्लक राहतील, ते मी इथं लिहिले. दुसऱ्या गटातनं वजा 6 ला कॉमन घेतलं तर कंसात x अधिक 10 कंस कंप्लीट बरोबर 0. हे दोन्ही कंस सेम आहेत म्हणून दोन्ही कंसापैकी हा एक कंस इथे लिहिला, उरलेला x वजा तुमचे हे 6 बरोबर 0. दोन्ही कंसांचा गुणाकार 0 होत असेल तर आपण लिहितो x अधिक 10 बरोबर 0 किंवा दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. याचा अर्थ असा झाला, x बरोबर हे अधिक 10 इकडे गेल्यानंतर वजा 10 झाले आणि x बरोबर वजा 6 पलीकडे गेल्यानंतर अधिक 6 झाले. आता आपण ही किंमत नाकारतोय, आपल्याला ती नाही चालणार. का? कारण भांड्यांची जी किंमत किंवा जी बनवलेली भांडी असतील ती काही ऋण नसणार. म्हणून आपण या ठिकाणी ही किंमत जी x बरोबर वजा 10 आहे ही किंमत अग्राह्य आहे, ही किंमत आपण विचारात घेणार नाही. म्हणून x ची किंमत 6 विचारात घेतोय. म्हणून एका दिवसात कासमनं बनवलेली जी भांडी असतील ती 6 भांडी असतील आणि प्रत्येक भांड्याची किंमत जर काढायची असेल तर मी हे सूत्र, हे लिहिलेली किंमत बघा, 10x अधिक 40. या ठिकाणी 10 जशीच्या तसे आणि काढलेला हा x 6 इथे ठेवला, अधिक तुमचे 40 जसे तसे. 10 ला 6 न गुणलं 60 झाले, अधिक तुमचे 40. 10 60 अधिक 40 बरोबर 100 रुपये. म्हणजे एका भांड्याची किंमत 100 रुपये. असे तो दररोजचे 6 भांडे बनवित होता. मग जर एक भांड 100 रुपयाला असेल आणि जर तो दररोजचे 6 भांडे बनवत असेल तर 100 गुणिले 6 जर केले तर बरोबर आपल्याला किती रुपये मिळतात या ठिकाणी? 600.
म्हणजे आपलं उत्तर ह्या ठिकाणी बरोबर आहे. थांबेल. ओके, चला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा पहा. 7वं उदाहरण आहे. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. 36 किलोमीटर प्रवाह त्या दिशेने ह्या दिशेला येतो आणि यानं तिकडे विरुद्ध दिशेला जायचंय. विरुद्ध दिशेला 36 किलोमीटर जायचं, त्या जागेवर जाऊन पुन्हा त्या जागेवर वापस यायचं. 36 किलोमीटर जाऊन वापस येणे म्हणजे 36 इकडनं 36 तिकडनं म्हणजे 72 किलोमीटर जाऊन वापस तो किती तासात येतो? 8 तासात. तर बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर आहे. संथ पाण्यामध्ये जी बोट चालते तिचा 12 किलोमीटरचा वेग आहे. परंतु त्याच बरोबर ते प्रवाह म्हणजे जो पाण्याचा स्वतः प्रवाह आहे त्या प्रवाहाला सुद्धा स्वतःचा असा वेग आहे. म्हणजे बोट तर पाण्यामध्ये चालणार, परंतु पाणी सुद्धा वाहतंय. वाहतं पाणी म्हणजेच प्रवाह, त्याचा सुद्धा स्वतःचा वेग आहे. आणि तो जो वेग आहे तो वेग आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा, तो आपल्याला ह्या ठिकाणी शोधायचा. म्हणून बघा, प्रवाहाचा वेग ताशी x किलोमीटर मानला म्हणजे एका तासाला x किलोमीटर ते पाण्याचा प्रवाह चालतो असं आपण मानतोय. आणि बोटीचा संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर तासाला चालते हे उदाहरणात दिलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी मी अंडरलाईन करतो बघा, 12 किलोमीटर चालते ती संथ पाण्यामध्ये. आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी बघा, जर ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या दिशेनं जाईल म्हणजे ज्या बाजूने प्रवाह वाहतो त्याच दिशेनं जाईल तर बोटीचा स्वतःचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्ही वेग त्या बोटीला लागतील. त्याच्यामुळे ती बोट जोरात जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण प्रवाहाच्या दिशेनं जो असेल तो वेग दोन्हींची बेरीज केली आपण. बघा, स्वतःचा वेग, प्रवाहाचा वेग आणि स्वतःचा वेग दोन्ही वेग एकत्र केले, कारण एकाच दिशेनं जर जात असतील तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस मात्र आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. म्हणजे प्रवाहाच्या संथ पाण्यातील जो वेग आहे 12, त्याच्यातून आपण प्रवाहाचा वेग x हा वजा केला ज्यावेळेस विरुद्ध दिशेने जाईल त्यावेळेस, आणि प्रवाहाच्या दिशेने जाईल त्यावेळेस आपण बेरीज केली. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. आता आपल्याला सूत्र आहे, वेळेचं सूत्र आहे किंवा वेग बरोबर अंतर भागिले वेळ असतो, म्हणजेच वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आहे. पहा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 36 किलोमीटर इकडनं जाणे आणि 36 किलोमीटर पलीकडून येणे याच्यासाठी 8 तास लागतात. म्हणून सुरुवातीला 36 किलोमीटर, ह्या 36 किलोमीटर जाण्यासाठी प्रवाहाच्या दिशेनं, म्हणून तो जो वेळ घेतला मी 36 भागिले प्रवाहाच्या दिशेनं लागलेला वेळ 12 अधिक x, हा जो वेळ आला हा वेळ कशासाठी? प्रवाहाच्या दिशेनं. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्यासाठीचा जो वेळ आहे तो वेळ आहे 36 भागिले 12 वजा x. या सूत्रात आपण हे ठिकाणी किमती टाकल्यात, लक्षात घ्या, बरोबर तुमच्या लक्षात येईल. आणि मग इथे 36 दिसतो, इथे 36 दिसतो आहे की नाही. 36 ला मी कॉमन घेतलं, कंसामध्ये 1 छेदस्थानी 12 अधिक x अधिक हा 36 इकडे कॉमन गेल्यामुळे 1 छेदस्थानी 12 वजा x बरोबर 8 आले तुमचे. आता पुढे काय झालं, मी हा तिरकस गुणाकार केला, ह्या कंसाने याला गुणलं, ह्या कंसाने ह्या अंशाला गुणलं. बघा इकडे 12 वजा x अधिक 12 अधिक x आणि छेदस्थानी दोन्हींचा गुणाकार केला. आणि त्याच वेळेस हे 36 होते ना, 36 इकडे 8 कडे आणले, भागिले दिलेत. याच्यानंतरची स्टेप खूप इंटरेस्टिंग आहे. 36 कॉमन काढल्यानंतर 1 भागिले हे उरलं, 1 भागिले हा उरला, त्याच्यानंतर याने याला गुणा, याने याला गुणा, त्याच्यानंतर या दोन्हींचा गुणाकार खाली लिहा, तेच मी ह्या ठिकाणी लिहिलं. पुढं हे 36 भागिले 8 इकडे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ह्या ठिकाणी वजा असलेला x आणि अधिक असलेला x एकमेकांशी कटले. त्याच्यानंतर हे 12 आणि 12, 12 आणि 12 तुमचे 24 झाले. नंतर यांचा दोन्हींचा गुणाकार करतो. हे गुणाकार करण्यासाठी a अधिक b आणि a वजा b चं सूत्र आपल्याला माहिती आहे. म्हणून जसं सूत्र a वर्ग वजा b वर्ग असेल तर आपण लिहितो a वजा b आणि a अधिक b. बिलकुल त्या सूत्राचा उपयोग केलाय. a चा वर्ग, b चा वर्ग म्हणजेच 12 12 144 वजा x चा वर्ग बरोबर. इथं भाग दिला 4 ने, 4 दुनी 8 होतात, 4 9 36 होतात.
अंशाला आणि छेदाला 4 भाग देऊन टाकला, संक्षिप्त रूपात मांडलं फक्त आपण, बाकी काही केलं नाही. नंतर तिरकस गुणाकार करतोय, 24 ला 9 गुणलं, 24 गुणिले 9 बरोबर 2 ला ह्या कंसाने गुणलं, 2 गुणिले 144 वजा x चा वर्ग. पुढे काय झालं, ह्या दोनाला भाग देऊ शकता तुम्ही, बे एक बे, बे एक बे, बे दुनी 4, 12 गुणिले 9, 12 आणि 9 चा गुणाकार केला इथे या ठिकाणी बरोबर 144 वजा 1 जशीच्या तशी. 12 आणि 9 चा गुणाकार 108, 12 9 108 होतात 12 आणि 9 ला गुणल्यानंतर बरोबर हे 144 वजा x चा वर्ग. नंतरच्या स्टेप मध्ये हा x वर्ग आहे ना वजा, तो इकडे आणला अधिक झाला, तुमचे 144 जशीच्या तशी, आणि हे 108 इकडे गेल्यानंतर वजा झाले. 144 मधून 108 काढून टाकले, तुमचे 36 उरले. x वर्ग बरोबर x वर्ग बरोबर 36 आले. आणि मग ह्या ठिकाणी वर्गमूळ घेतलं बाळांनो, काय घेतलं आपण, वर्गमूळ. ज्यावेळेस तुम्ही वर्गमूळ घेणारा हा इथे x येईल बरोबर 36 वर्गमूळ 6, पण आपल्याला दोन किमती घ्यावी लागतात, अधिक आणि वजा. याच्यामध्ये आपण x बरोबर 6 ही किंमत निवडली, कारण वेग कधीही निगेटिव्ह असणार नाही, आणि म्हणून x बरोबर 6 आलेली ही किंमत काय आहे तुमची, चला इकडे बघा, प्रवाहाचा वेग आहे तो x किलोमीटर, आणि तो जो काढला आपण तो 6 आला, 6 किलोमीटर प्रति तास, म्हणून प्रवाहाचा वेग बरोबर 6 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर आहे. किती मिनिटं आहे, ओके. बघा 8वं उदाहरण, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. दोघांनी जर केलं तर 4 दिवस, आणि ते काम जर एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं. बघा, पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात, याचा अर्थ निशूला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे पहिल्यांदा आपण मानूया. मग निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी सपोज त्याला x दिवस लागत असतील, तर पिंटूला तेच काम पूर्ण करायचंय, तर त्याच्यापेक्षा 6 दिवस अधिक लागतात, म्हणून पिंटूला ते काम पूर्ण करण्यासाठी x अधिक 6 दिवस जास्त लागतील. आणि म्हणून बघा, मग निशूला काम करण्यासाठी x दिवस लागेल, तर तो एका दिवसामध्ये किती काम करेल. मग निशूचे एका दिवसाचं जर काम करायचं असेल ना, काढायचं असेल, तर ते कसं काढायचं, 1 छेदस्थानी x एवढा भाग तो काम पूर्ण करेल. पूर्ण काम करण्यासाठी त्याला x दिवस लागतात, तर एका दिवसाचं काम काढायचं असेल तर 1 छेदस्थानी x एवढं काम तो एका दिवसात पूर्ण करेल. तसंच पिंटूचं सुद्धा एका दिवसाचं काम किती असेल, 1 छेदस्थानी x अधिक 6 एवढा भाग, त्या कामाचा तेवढा भाग तो पूर्ण करणार. परंतु ज्यावेळेस ते दोघंही एकत्र येणार, काय सांगितलं, दोघे मिळून जर एक काम ते 4 दिवसात पूर्ण करतात, याचा अर्थ जर दोघं संगच लागले कामाला, एकाच वेळेस कामाला लागले, तर ते काम त्यांना पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतील. आता ते मांडायचं कसं बघा, याचं एका दिवसाचं काम 1 छेदस्थानी x, आणि याचा एका दिवसाचं काम 1 छेदस्थानी x अधिक 6, दोन्ही संगच कामाला लागले, एकत्रच कामाला सुरुवात केली, तर 4 दिवसात काम पूर्ण होणार, म्हणजे 1 छेदस्थानी 4 अशा पद्धतीने ती मांडणी करायची. मांडणी खूप सोपी आहे. एका दिवसाचं काम इथं याचं, दुसऱ्याचं एका दिवसाचं काम इथं, दोन्ही एकत्र आले, ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात, म्हणजेच लिहिताना आपण असं लिहिणार 1 छेदस्थानी 4. आता नंतर काय करायचं बाळांनो, तिरकस गुणाकार, हा कंस आणि 1, कंसाने एकाला गुणल्यानंतर x अधिक 6, नंतर x ने एकाला गुणल्यानंतर 1 जसाच तसा, आणि छेदस्थानी दोन्हीचा गुणाकार, x इथं घेतला आणि हा कंस इथे घेतला. किती सिंपल आहे, तिरकस गुणाकार केला, इथं लिहिला, यांचा गुणाकार केला, इथं लिहिला, तरी 1 दिसत नाही, 1 घेतला नाही, छेदस्थानी दोन्हीचा गुणाकार बरोबर 1/4. आता बघा, हा x आणि x तुमचे 2x झाले, अधिक 6 जशीच्या तसे, अंशस्थानी असलेले एक्सांची बेरीज केली, x 2x अधिक तुमचे 6, छेदस्थानी x ने x ला गुणला x चा वर्ग, x न 6 ला गुणलं 6x बरोबर 1/4 जशीच्या तशी. तिरकस गुणाकार, पुन्हा 4 आणि याला गुणा आणि याला गुणा, हा 4 लिहिला, हा कंस घेतला, हा 1 इथं लिहिला, हा कंस घेतला, 4 ने गुणलं 4 दुनी 8x, 4 7 24, एकानं गुणल्यानंतर x वर्ग जसाच तसा, एकानं 6x ला गुणलं जसंच तसं, हे x वर्ग अधिक 6x जशीच्या तशी, हे घेतले तिकडे सपोज, तर ते वजा होतील, वजा 8x वजा 24 बरोबर 0, उजव्या बाजूला 0 करून टाकलं, आणि म्हणून x वर्ग वजा 2x. आता याची काय झाली, वजाबाकी झाली,
वजा 24 तुमचे जसेच तसे. हे वर्ग समीकरण मिळलं. या वर्ग समीकरणाची फोड केली आपण. 6 चोक 24. 6 मधून 4 गेले तर तुमचे 2 उरतात आणि म्हणून x वर्ग अधिक 4x वजा 6x वजा 24 बरोबर 0. म्हणून x कॉमन काढला. पहिल्या कंसात x वजा 4 वजा 6 कॉमन काढला. कंसात x अधिक 4 बरोबर 0 आणि म्हणून पहिल्या कंसात x अधिक 4 दुसऱ्या कंसात x वजा 6. याचा अर्थ x ची किंमत वजा 4 आली ती चालणार नाही, पण x बरोबर 6 आली. म्हणून निशूला 6 दिवस लागतात आणि पिंटूला 6 अधिक 6 12 दिवस लागतात. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे. पुढील काही उदाहरणं असतील ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ. जर व्हिडिओ आवडलास तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.